थांबा जरा. तुम्ही वृश्चिक राशीला जितकं समजता तितकी ती सोपी अजिबात नाही. बाहेरून शांत दिसणाऱ्या या लोकांच्या आत इतकी तीव्र शक्ती दडलेली असते की योग्य वेळ आली की ते पूर्ण परिस्थिती बदलून टाकू शकतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं खरा प्रभाव योग्य क्षणीच पडतो आणि हाच तो गुण आहे जो त्यांना इतरांपासून पूर्ण वेगळे करतो. तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का, जिथे एखादी व्यक्ती खूप वेळ शांत राहिली आणि अचानक तिच्या एका निर्णयाने सगळं चित्र बदललं? शक्यता आहे की ती वृश्चिक राशी असेल, कारण ते लोक आवाजाने नाही तर त्यांच्या अचूक आणि थेट कृतीने ओळखले जातात. पुढे जे जाणून घ्याल ते कदाचित तुम्हाला वृश्चिक राशीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. ज्योतिष सांगते सत्य. वृश्चिक राशी शांत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. ज्योतिष सांगते सत्य. वृश्चिक राशी कधीच कमकुवत नसतात. ते फक्त योग्य क्षणासाठी स्वतःला थांबून ठेवतात. वृश्चिक राशीचे लोक वरून शांत, स्थिर आणि साधे वाटतात, पण त्यांच्या आत एक वेगळीच ऊर्जा सतत कार्यरत असते. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करायची सवय असते. त्यांचं शांत राहणं हे कमजोरीचं लक्षण नसून ती एक रणनीती असते. ते प्रत्येक परिस्थिती बारकाईने पाहतात, लोकांच्या वागण्यातले सूक्ष्म बदल ओळखतात आणि योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला थांबवून ठेवतात. त्यांची एक खासियत म्हणजे ते भावनांना सहज व्यक्त करत नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना काही वाटत नाही. उलट ते खूप खोलवर अनुभव घेतात आणि प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवतात. जेव्हा वेळ येते तेव्हा ते इतक्या अचूक पद्धतीने निर्णय घेतात की इतरांना आश्चर्य वाटतं. त्यांच्या कृतीत एक प्रकारची ताकद आणि स्पष्टता दिसून येते. वृश्चिक राशीचे लोक विश्वास आणि नात्यांना खूप महत्त्व देतात. पण जर कोणी त्यांचा विश्वास तोडला तर ते सहज विसरत नाहीत. ते बदला घेण्यापेक्षा स्वतःला अधिक मजबूत बनवण्यावर विश्वास ठेवतात. त्यांची जिद्द आणि सहनशक्ती इतकी प्रबळ असते की कितीही कठीण परिस्थिती आली तरी ते तग धरून उभे राहतात. त्यांचं शांत राहणं म्हणजे वाट टाळणं नाही, तर योग्य वेळी योग्य उत्तर देण्यासाठी स्वतःला तयार करणं आहे. म्हणूनच वृश्चिक राशीचे लोक जेव्हा एकदा उभे राहतात तेव्हा त्यांना थांबवणं खूप कठीण होतं. वृश्चिक राशीचे व्यक्तिमत्व हे अनेक स्तरांमध्ये विभागलेले असते आणि प्रत्येक स्तरावर त्यांची वेगळीच ओळख तयार होते. ते कोणालाही लगेच पूर्णपणे समजत नाहीत, कारण ते स्वतःला सहज उघड करत नाहीत. त्यांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणं सोपं नसतं. ते बोलण्यापेक्षा निरीक्षण करण्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. हे लोक परिस्थितीशी जुळून घेण्यात खूप पटाईत असतात. कोणतीही अडचण आली तरी ते तिला सरळ तोंड देतात, पण गोंधळ न घालता. ते त्यांच्या अडचणी कुणाला दाखवत नाहीत, उलट शांतपणे त्या सोडवण्याचा मार्ग शोधतात. त्यांच्यात एक प्रकारची अंतर्गत ताकद असते जी बाहेरून दिसत नाही, पण योग्य वेळ आली की ती स्पष्ट जाणवते. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात फार निवडक लोकांना स्थान देतात. त्यांना मोठा ग्रुप नको असतो, पण जे काही मोजके लोक असतात त्यांच्यासाठी ते पूर्णपणे समर्पित असतात. ते नात्यांमध्ये खूप खोलवर जातात आणि वरवरच्या गोष्टींमध्ये त्यांना रस नसतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते नीट तपासून घेतात. त्यांच्या निर्णयांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. ते इतरांच्या मतावर अवलंबून राहत नाहीत, तर स्वतःच्या अनुभवावर आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवतात. त्यामुळे कधीकधी त्यांचे निर्णय इतरांना धाडसी किंवा वेगळे वाटतात, पण त्यामागे त्यांची स्वतःची स्पष्ट विचारसरणी असते. त्यांच्यात एक खास गोष्ट म्हणजे ते स्वतःला वेळोवेळी बदलू शकतात. परिस्थितीनुसार स्वतःला घडवणं, जुन्या गोष्टी मागे सोडणं आणि नव्याने सुरुवात करणं हे त्यांना चांगलं जमतं. त्यामुळे ते आयुष्यात अनेक वेळा स्वतःची नवीन ओळख तयार करतात. वृश्चिक राशीचे लोक कोणत्याही गोष्टीत अर्धवट राहत नाहीत. ते जे काही करतात त्यात पूर्ण ताकदीने उतरतात. त्यांचं लक्ष एकदा एखाद्या ध्येयावर गेलं की ते त्याला मिळवण्यासाठी पूर्णपणे झोकून देतात. त्यांच्यासाठी हार मानणं हा पर्याय नसतो. त्यांच्या स्वभावात एक गूढता असते, जी लोकांना आकर्षित करते, पण त्याचवेळी थोडी भीतीही निर्माण करते. कारण ते नेमकं काय विचार करत आहेत, काय करणार आहेत, हे सहज समजत नाही. पण एकदा की त्यांनी कोणावर विश्वास ठेवला, तर ते त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाची जागा घेतात. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक विलक्षण सहनशक्ती असते.
जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. ते आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी अडकले तरी ते तुटून पडत नाहीत, तर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आतूनच स्वतःला अधिक मजबूत बनवत जातात. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा असे टप्पे येतात जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटतं, पण ते तिथून पुन्हा उभं राहण्याची ताकद ठेवतात. हे लोक अपयशाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी अपयश म्हणजे शेवट नसतो, तर तो एक शिकण्याचा टप्पा असतो. ते प्रत्येक चुकांमधून काहीतरी नवीन शिकतात आणि पुढच्या वेळी त्याच चुका टाळतात. त्यामुळे ते हळूहळू अधिक परिपक्व आणि अनुभव संपन्न बनतात. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात नियंत्रण ठेवायला आवडतात. ते परिस्थिती, भावना आणि निर्णय या सगळ्यांवर स्वतःचं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अनिश्चितता किंवा गोंधळ आवडत नाही. म्हणून ते आधीच विचार करून योजना आखून पुढे जातात. त्यांच्या या सवयीमुळे ते अनेक वेळा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट खूप ठळकपणे दिसून येते, ती म्हणजे त्यांची निडरता. ते कोणत्याही कठीण गोष्टींपासून पळ काढत नाहीत. जिथे इतर लोक घाबरतात, तिथे ते शांतपणे उभे राहून परिस्थितीचा सामना करतात. त्यांना आव्हान आवडतात, कारण त्यातूनच त्यांची खरी ताकद बाहेर येते. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या भावना खूप खोलवर जगतात, पण त्या व्यक्त करताना खूप सावध असतात. ते कोणालाही सहजपणे त्यांच्या मनात डोकावू देत नाहीत. त्यामुळे कधी-कधी लोकांना ते दूरचे किंवा गूढ वाटतात. पण प्रत्यक्षात ते खूप संवेदनशील असतात आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी मनापासून काळजी घेतात. त्यांची एक विशेष सवय म्हणजे ते कोणत्याही गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात. एखादी गोष्ट सुरू केली की ती पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाहीत. त्यांच्या या चिकाटीमुळे ते आयुष्यात मोठे यश मिळवू शकतात. ते संयमाने काम करत राहतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टी स्वतःपुरत्या ठेवतात. ते प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर मांडत नाहीत. त्यांना स्वतःचं एक वेगळं जग असतं, जिथे ते स्वतःशी संवाद साधतात, विचार करतात आणि स्वतःला समजून घेतात. हाच त्यांचा खरा बळ असतो, जो त्यांना इतरांपेक्षा अधिक खोल आणि स्थिर बनवतो. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक तीव्र एकाग्रता असते, जी त्यांना कोणत्याही कामात खोलवर नेते. ते वरवरच्या गोष्टींवर वेळ घालवत नाहीत. त्यांना मूळ कारण समजून घेण्याची सवय असते. त्यामुळे ते एखाद्या विषयात शिरले की त्याचा प्रत्येक पैलू समजून घेतल्याशिवाय थांबत नाहीत. हीच सवय त्यांना अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात वेगळं स्थान मिळवून देते. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा अंतर्गत शिस्तबद्धपणा असतो. ते स्वतःसाठी काही नियम ठरवतात आणि त्याचे काटेकोरपणे पालन करतात. इतरांना ते दिसत नाही, पण त्यांच्या रोजच्या छोट्या सवयींमुळे ते मोठ्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करत राहतात. वेळ, ऊर्जा आणि भावना कुठे वापरायच्या याबद्दल ते खूप सजग असतात. वृश्चिक राशीचे लोक लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे कोण काय बोलतो यापेक्षा कोण कसं वागतो हे ते नीट लक्षात ठेवतात. यामुळे ते लोकांची खरी ओळख पटकन ओळखू शकतात. एकदा का त्यांनी कोणाबद्दल मत बनवलं तर ते सहज बदलत नाही. त्यांच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो, पण ते स्वतःहून पुढे येऊन नेतृत्व घेण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहतात. जेव्हा परिस्थिती बिघडते किंवा सगळे गोंधळलेले असतात, तेव्हा ते शांतपणे पुढे येतात आणि गोष्टी हाताळतात. त्यांच्या निर्णयांमध्ये स्थिरता आणि स्पष्टता असते, ज्यामुळे इतर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात बदल स्वीकारतात, पण ते बदल अचानक नसतात. ते प्रत्येक बदल आधी मनात स्वीकारतात, त्याचा विचार करतात आणि मगच कृती करतात. त्यामुळे त्यांचे बदल टिकाऊ आणि प्रभावी असतात. ते आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला अधिक परिपूर्ण बनवत जातात. त्यांच्या स्वभावात एक गोष्ट खास असते, ती म्हणजे ते स्वतःच्या मर्यादा ओळखतात आणि त्यावर काम करतात. त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करायला भीती वाटत नाही. ते स्वतःच्या कमतरतांपासून पळ काढत नाहीत, तर त्यांना सामोरे जाऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून कितीही कठोर वाटले तरी त्यांच्या आत एक खूप प्रामाणिक आणि निष्ठावान व्यक्ती असते. ते ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतात त्यासाठी ते शेवटपर्यंत उभे राहतात. त्यांच्या आयुष्यात खोटेपणा किंवा दिखावा टिकत नाही. त्यांना सत्य आणि स्पष्टता जास्त महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते कमी लोकांशी जोडले जातात. पण जे जोडले जातात ते नातं खूप मजबूत आणि खोल असतं.
वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आतून घडत जाणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. ते बाहेरच्या यशापेक्षा स्वतःच्या अंतर्गत बदलांना जास्त महत्त्व देतात. त्यांच्या विचारसरणीत वेळेनुसार प्रचंड बदल होत जातात. पण हे बदल अचानक दिसत नाहीत. ते शांतपणे, हळूहळू स्वतःला अधिक परिपक्व बनवत राहतात. त्यामुळे एकाच व्यक्तीत वेळेनुसार वेगवेगळे टप्पे दिसून येतात. हे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला एक वेगळा अर्थ देतात. साधी गोष्ट असली तरी त्यातून काहीतरी खोल शिकण्याची त्यांची सवय असते. त्यामुळे ते इतरांच्या तुलनेत जीवनाकडे अधिक गंभीर आणि समजूतदार नजरेने पाहतात. त्यांच्या बोलण्यात कधीकधी कमी शब्द असतात, पण त्या शब्दांमध्ये वजन असतं. वृश्चिक राशीचे लोक एक गोष्ट खूप जपतात, ती म्हणजे त्यांची वैयक्तिक मर्यादा. कोणाला किती जवळ येऊ द्यायचं आणि कुठे थांबवायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं. ते प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात समान प्रवेश देत नाहीत. यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत आणि संतुलित राहतं. त्यांच्यात एक विलक्षण आणि निरीक्षण शक्ती असते, जी फक्त लोकांपुरती मर्यादित नसते. ते परिस्थिती, संधी, धोके आणि बदल यांचाही बारकाईने अभ्यास करतात. त्यामुळे ते योग्य वेळ ओळखण्यात पारंगत असतात. अनेक वेळा इतरांना जे दिसत नाही ते त्यांना आधीच जाणवतं. वृश्चिक राशीचे लोक स्वतःसाठी उंच मापदंड ठेवतात. ते स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेतात. पण यामुळेच ते सतत प्रगती करत राहतात. त्यांना मध्यम स्तरावर समाधान मानणं जमत नाही. त्यांच्या स्वभावात एक गोष्ट खूप खास असते. ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान जपतात. ते कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करत नाहीत. जर एखादं नातं किंवा परिस्थिती त्यांना कमी लेखत असेल, तर ते शांतपणे दूर जाणं पसंत करतात. त्यांच्यासाठी स्वाभिमान हा कोणत्याही नात्यापेक्षा मोठा असतो. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी कधीच विसरत नाहीत. विशेषतः ज्यांनी त्यांना घडवलं किंवा बदललं. त्या आठवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात. त्या त्यांना अधिक जागरूक, अधिक सावध आणि अधिक मजबूत बनवतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे त्यांच्या भूतकाळाचा एक अनुभव उभा असतो. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक अदृश्य ध्यास असतो, जो त्यांना सतत पुढे ढकलत राहतो. ते आयुष्यात फक्त जगण्यासाठी जगत नाही, तर काहीतरी अर्थपूर्ण साध्य करण्याची त्यांची आतून तीव्र इच्छा असते. त्यामुळे ते त्यांच्या ध्येयांबाबत अत्यंत गंभीर असतात आणि कोणत्याही प्रकारचा विचलन त्यांना फार काळ रोखू शकत नाही. हे लोक त्यांच्या आयुष्यातील गोंधळाला देखील एक वेगळ्या पद्धतीने हाताळतात. जेव्हा सगळं विस्कळीत होतं, तेव्हा ते बाहेरच्या आवाजापासून स्वतःला दूर ठेवतात आणि शांततेत उत्तर शोधतात. त्यांना स्वतःसोबत वेळ घालवणं महत्त्वाचं वाटतं, कारण त्यातूनच त्यांना योग्य दिशा सापडते. हा एकांत त्यांच्यासाठी कमजोरी नसून एक शक्तीचं केंद्र असतं. वृश्चिक राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात, पण ते भावनांना नियंत्रित ठेवण्याची कला शिकलेले असतात. त्यामुळे ते कोणत्याही प्रसंगात अतिरेकी प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी समजून घेतात, मगच काही बोलतात किंवा करतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा कठीण परिस्थितीतही संतुलन राखू शकतात. त्यांच्यात एक वेगळाच आकर्षण असतं, जे शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यातून जाणवतं. ते स्वतःची जाहिरात करत नाहीत, पण तरीही लोक त्यांच्याकडे ओढले जातात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची खोली आणि प्रामाणिकपणा असतो, जो सहजपणे लक्ष वेधून घेतो. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे अनुभवतात. आनंद असो किंवा वेदना, ते कोणतीही भावना अर्धवट जगत नाही. त्यामुळे त्यांचे अनुभव अधिक तीव्र आणि लक्षात राहणारे असतात. हेच अनुभव त्यांना इतरांपेक्षा अधिक समजूतदार आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवतात. त्यांच्या स्वभावात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाही. ते प्रत्येक गोष्ट तपासतात, अनुभवतात आणि मगच स्वीकारतात. त्यामुळे त्यांची मतं ठाम असतात आणि त्यांना सहज बदलणं कठीण असतं. ते स्वतःच्या तत्वांवर ठाम उभे राहतात. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील शांततेला खूप महत्त्व देतात. बाहेर कितीही गोंधळ असला तरी ते त्यांच्या आत एक स्थिरता निर्माण करतात. हीच स्थिरता त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते आणि कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहण्याची ताकद देते. जर तुम्हालाही असं वाटत असेल की वृश्चिक राशीचं हे गूढ आणि ताकदवान व्यक्तिमत्व कुठेतरी तुमच्याशी जुळतं, तर हा अनुभव इथेच थांबवू नका. तुमच्यासारख्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक वेळा स्वतःची ओळख आपल्याला पुढे नेते. हा पोस्ट शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुमच्या मनात जे काही विचार आले ते नक्की शेअर करा.
तुमचा एक छोटासा प्रतिसाद दुसऱ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का, जो अगदी याच स्वभावाचा आहे? त्यांना नक्की टॅग करा किंवा हा पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कदाचित त्यांना स्वतःबद्दल काही नवीन जाणून घ्यायला मिळेल. आणि जर तुम्हाला अशाच वेगळ्या, खोल आणि मनाला भिडणाऱ्या राशीविषयक गोष्टी दररोज वाचायला आवडत असतील, तर आमच्यासोबत जोडलेले राहा. कारण पुढे जे येणार आहे ते अजूनही जास्त खास आणि तुमच्याशी जोडलेलं असणार आहे.